वडपे उड्डाणपूल माझीवाडा ते वडपे हा 23.8 किलोमीटर लांबीचा जो आटपत्रीकरणाचा काम सुरू आहे त्या प्रकल्पातील सर्वात महत्त्वाचा जो ब्रिज आहे वडपेच्या ठिकाण तो हा वडपे उड्डाणपूल. आणि आपण याच्या कामाचा थोडा आढावा घेऊयात. चला तर पाहूयात. काम तर बहुतांश 90% तरी ब्रिजचे काम पूर्ण झालेले आहे, तरीसुद्धा पाहूयात आपण. चला जाऊया पुढे. वडपे फ्लायओव्हर, मुंबई नाशिक हायवे NH 160 पूर्वी राष्ट्रीय महामार्ग 3 म्हटले जायचे. या NH 3 वरील महत्वाचा प्रकल्प आहे. हा भाग विशेषतः भिवंडी वडपे परिसरात वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि प्रवास वेळ कमी करण्यासाठी विकसित केला जात आहे. आणि तुम्ही पाहू शकता कामे कुठपर्यंत झालेले, कसे झालेले ते. बहुतांश ब्रिज तरी तयार झालेला आहे. थोडेफार जे कामे आहेत ते अजून सुद्धा सुरू आहेत. या प्रकल्पाचे खास वैशिष्ट्य म्हणजे मुंबई नाशिक महामार्गावर वाढते वाहतूक लक्षात घेऊन या उड्डाणपुलाची उभारणी केलेली आहे. जड वाहन आणि कंटेनर ट्रॅफिक साठी देखील सुलभ असा मार्ग राहणार आहे. तसेच सिग्नल फ्री आणि वेगवान प्रवासाची सुविधा देखील या वडपे उड्डाणपुलामुळे होणार आहे. तसेच स्थानिक गावांना आणि औद्योगिक क्षेत्रांना जोडणाऱ्या महत्वाचा दुवा म्हणजे हा वडपे फ्लायओव्हर. सध्या काही भागांमध्ये काम पूर्णत्वाच्या टप्प्यात आहे, जे आताच आपण पाहिलेत. आणि आता आपण पूर्ण वडपेचा हा जो उड्डाणपूल आहे, पूर्ण ब्रिज आपण एक राऊंड मारूयात आणि पाहूयात किती कामे झालेत, कसे झालेत ते. अजून सुद्धा अंडर कन्स्ट्रक्शन आहे, काही ठिकाणी कामे अजून सुद्धा बाकी आहेत. जेव्हा उड्डाणपूल पूर्ण तयार होईल, ते तयार झाल्यानंतर अधिक सुरक्षित आणि जलद होणार आहे प्रवास. भिवंडी वडपे परिसरातील ट्रॅफिक देखील कमी होईल. तसेच मुंबई ते नाशिक प्रवास वेळेत बचत होईल आणि काही अंशी अपघाताचे प्रमाण देखील कमी होण्यास मदत होईल. अशा प्रकारचा वडपे फ्लायओव्हर. आणि आता आपण जसे की मी बोललो तुम्हाला, या उड्डाणपुलाच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत आणि शेवटपासून सुरुवातीपर्यंत एक राऊंड मारून दाखवण्याचा प्रयत्न करे कामे किती झालेत ते. तुम्ही पाहू शकता अजून सुद्धा कामे सुरू आहेत. आपण ठाणे मुंबईच्या दिशेने निघालेलो आहोत. ही जी रिक्षा झाले हा जुना आग्रा रोड म्हणजे भिवंडीकडे जाणारा मार्ग. आणि आपण तो मार्ग न पकडता ठाण्याच्या दिशेला जाणाऱ्या मार्गाला आपण पुढे चाललेलो आहोत. वडपे उड्डाणपूल म्हणजेच माझीवाडा ते वडपे जे आटपत्रीकरणाचे कामे सुरू आहेत रस्त्यांचे, त्याचा एक महत्वाचा दुवा. या वडपे उड्डाणपुलापासूनच माझीवाड्यापर्यंतचे जे काम आहे आटपत्रीकरणाचे ते इथूनच सुरुवात होत आहे. आणि वडपे उड्डाणपुलाच्या थोडा पुढे गेल्यास आपल्याला दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे, तसेच समृद्धी महामार्गाचे जे वळण राहणार आहे, ज्यास साईधारा इंटरचेंज म्हटले जाते, त्याचे देखील कामे सुरू आहेत. आणि आता आपण तुम्ही जी वाहतूक पाहतात ही मुंबई ठाण्याहून आलेली वडपेच्या दिशेने जाणारे, नाशिकच्या दिशेने जाणारी. आणि आता आपण मुंबई ठाण्याच्या दिशेहून येताना जी चढण आहे त्या चढणवर आपण जाऊन पाहणार आहोत किती काम झालेले आहेत ते. तसे आपण या उड्डाणपुलाच्या मागच्या बाजूने देखील आलेलो आणि आता इथून चाललेलो आहोत. बरेचसे कामे झालेले आहेत. माझ्या अंदाजे माझीवाडा ते वडपे जे आटपत्री करण्याचं काम चालू त्यावर 2-4 उड्डाणपूल आहेत ज्यांचे कामे बाकी आहेत.
नाहीतर तो केव्हा सुरू झाला असता रस्ता. जसे की आता आपण पूर्ण एक चक्कर मारून आलो. पहिले आपण मागच्या बाजूला जो वडपेची बाजू आहे त्या ठिकाणाहून आपण ब्रिजवरती चढलो होतो आणि मग पुन्हा खालती उतरून आपण जो ठाण्याला रस्ता होता त्या बाजूने ब्रिजच्या खालून एक अंदाज घेतला आपण किती काम झालं आहे ते. आणि पुन्हा ठाण्याहून जी वडप्याला रस्ता होता त्या ठिकाणी सुद्धा आपण वरती जाऊन अंदाज घेतलेला आहे. आणि तुम्ही पाहिलं काम कसे चालू आहेत ते. तर आता जाऊयात पुढे. म्हणजे एकंदर आपण नाशिक मार्गे येणारा जो मार्ग आहे म्हणजे वडपे हा जो ब्रिज आहे उड्डाणपूल याचे मागच्या आणि पुढच्या असे दोन्ही बाजू आपण पाहिलेले आहेत. आणि आता आपण पुन्हा एकदा नाशिक मुंबईच्या बाजूने जी वाहतूक चाललेली आहे या वाहतुकीतनं प्रवास करूयात. सध्याच्या घडीला इथे नेहमीच वाहतूक कोंडी असते आणि रोज सकाळी तुम्ही इथनं सुसाट कधीच निघू शकत नाही. इथे वाहतूक कोंडी ही ठरलेलीच असते. अशा प्रकारे आपण नाशिकच्या दिशेने वळण घेतलेले आहेत वडपेसाठी. खास आपल्यासाठी आपली मराठी सतत वेगवेगळे अपडेट्स. आज वडपे उड्डाणपुलाचे काम किती झाले ते पाहण्यासाठी आपण आलेलो आहोत. बरेचसे कामे चालू झालेले आहेत आणि बहुतांश पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. आता इथे मुख्य वळण येणारे चौक जी एक भिवंडीच्या दिशेने जाणार आहे. इथे वडपे फ्लायओव्हर झाला किंवा दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे झाला तर त्याचा सर्वाधिक फायदा हा भिवंडीकरांना होणार आहे. कारण वाडा मार्गे जी काय वाहतूक होते जी भिवंडीतनं येते ती वाहतूक दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे मार्गे साईधारा इंटरचे इथनं बाहेर निघून या उड्डाणपुलावरनं मुंबईच्या ठाण्याच्या दिशेने जाईल किंवा ठाणे मुंबईहून आलेले वाहने या उड्डाणपुलावरनं थेट साईधारा इंटरचेंज वगैरे करून वाड्याच्या दिशेने जाऊ शकतात. त्यामुळे भिवंडीवर येणारा जो वाहतुकीचा त्रास आहे तो कुठेतरी कमी होईल. आणि आता प्रकारे आपण या वडपे उड्डाणपुलाच्या अगदी मधोमध आलेलो आहोत. आपल्या डाव्या हाताला भिवंडी आणि उजव्या हाताला जे वळण आहे ते पुन्हा एकदा ठाण्याच्या मुंबईच्या दिशेने. आणि आपण सरळ निघालेलो आहोत नाशिकच्या दिशेने. जसे की मी बोललो आहे या उड्डाणपुलाचे बहुतांश काम झालेले आहे. पिलर्स सर्व टाकून झालेले आहेत आणि काही ठिकाणी तर रंगरंगोटीचे देखील कामे सुरू करण्यात आलेले आहेत. तुम्ही इथे पाहू शकता इथे कलर करण्यात येत आहे. जे गर्डर्स टाकले ना रंग मारण्याचे कामे सुरू आहेत. वडपे फ्लायओव्हर खास आपल्यासाठी आपले मराठी या यूट्यूब चॅनलवर. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला तसेच चॅनलवर पहिल्यांदा आल्यास सबस्क्राईब करायला विसरू नये. आजचा व्हिडिओ वडपे उड्डाणपूल कधी पूर्ण होणार, वडपे उड्डाणपूल अंडर कन्स्ट्रक्शन किती टक्के काम झाले या संदर्भात. आता भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. आपले मराठी, आपला अभिमान, आपला स्वाभिमान, मराठी मनासाठी मराठी यूट्यूब चॅनल.